आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। वानवडीतील कमांड हॉस्पिटलमध्ये क्लर्क, कॉम्प्युटर ऑपरेटर, माळी, स्वीपर, पिऊन पदासाठी जागा भरावयाच्या असल्याचं सांगून नोकरीच्या आमिषाने 70हून अधिक जणांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे। सहकारनगर पोलिसांनी कमांड हॉस्पिटलमधून VRS घेतलेल्या कर्मचाऱ्याला अटक केली आहे। विशेष म्हणजे मित्र म्हणविणाऱ्यानेच फसवला आहे। विनायक कडाळे असं अटक केलेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे। याबाबत राजेंद्र हगवणे यांनी सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिली। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विनायक कडाळे हा फिर्यादी यांचा जुना मित्र असून त्यांची 1986 पासून ओळख आहे। कडाळे हा कमांड हॉस्पिटलमध्ये नोकरीला असल्याचं माहिती होते। त्यांच्या घरीही येणे जाणे होते। नोव्हेंबर 2021 मध्ये विनायक कडाळे याने फिर्यादींना फोन करून कमांड हॉस्पिटल वानवडीमध्ये MTS मल्टी टास्क सर्व्हिस वर्क्स कॉम्प्युटर ऑपरेटर, माळी, स्वीपर, पिऊन या पदाच्या जागा भरावयाच्या आहेत। कोणी इच्छुक उमेदवार असतील तर सांगा। तसेच या नोकरीसाठी प्रत्येकी 70,000 रुपये भरावे लागतील असे कळवले। फिर्यादी यांनी आपल्या मुलीसाठी प्रयत्न करावयाचे ठरवले। विनायक कडाळे यांनी विविध पदांच्या अनेक जागा भरावयाच्या असल्याने इतर नातेवाईक मित्रांपैकी कोणाची मुले असतील तर कळवा असे सांगितले। त्याप्रमाणे फिर्यादी यांनी नातेवाईकांना मित्र परिवारातील अनेक मुले नोकरीसाठी इच्छुक होते। विनायक कडाळे याने त्यांची मीटिंग फिर्यादी यांच्याच घरी घेतली। त्याने प्रत्येकाने वेगवेगळे पैसे न पाठवता एकाकडे जमा करून त्याने आपल्याला पैसे पाठवावेत असे सांगितले। स्वतःची ओळख केवळ फिर्यादी यांच्या पुरतीच मर्यादित ठेवली। त्याप्रमाणे फिर्यादी यांच्या पत्नीच्या बँक खात्यातून 30,60,000 रुपये कडाळे याच्या खात्यात जमा करण्यात आले। अन्य काही मुलांनी 18,75,000 रुपये कडाळे याच्या खात्यात जमा केले। त्यानंतर फिर्यादी हे कडाळे याला फोन करून पदभरतीच्या प्रगतीबाबत सतत आढावा घेत होते। प्रत्येक वेळी तो काहीतरी अडचण असल्याचे सांगून काही दिवस वाट पाहण्यास सांगत असे। डिसेंबर 2022 मध्ये त्यांनी व्हॉट्सअपवर फिर्यादीची मुलगी आणि इतर काही जणांच्या नावे लेखी परीक्षेतील ॲडमिट कार्ड बनवून पाठवले। त्यावर 12 फेब्रुवारी 2023 अशी लेखी परीक्षेची तारीख नमूद केली होती। त्यावर कमांड हॉस्पिटलचा गोल शिक्का होता। अशा स्वरूपाचे लेटर सर्व उमेदवारांना पाठवण्यात येणार असल्याचे कडाळे याने कळवले। कमांड हॉस्पिटलमध्ये 12 फेब्रुवारी 2023 ला अशी कोणतीही परीक्षा नसल्याचे फिर्यादी यांना समजले। त्यानंतर बरेच दिवस कडाळे याच्याकडे पाठपुरावा करीत होते। त्यानंतर कडाळे याने फोन बंद केला। त्यांनी कमांड हॉस्पिटलमध्ये चौकशी केली तेव्हा विनायक कडाळे याने 2019 मध्येच कमांड हॉस्पिटलमधून VRS घेतल्याचं समजलं। अशी काही नोकर भरती चालू नसल्याचे कमांड हॉस्पिटलकडून समजले। त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले। त्यानंतर त्यांनी आता फिर्यादी दिली असून सहकारनगर पोलिसांनी विनायक कडाळे याला अटक केली। पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार तपास करतायत। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।